नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण दहीपासून बनवलेली कढी बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया. सर्वात आधी मी इथे जिरे घेतले, 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या, 2 चिरून घेतलेल्या मिरच्या आणि सोबत चिरून घेतलेली कोथिंबीर मी ॲड करते आणि वाटून घेते. वाटण छान असं बारीक करून घेतलं आहे. आता 2 वाटी दही घेतले, सपाट 1 वाटी बेसन पीठ, हळद आणि 1 चमचा चवीनुसार नमक. सगळं जिन्नस एकत्रित छान मिसळून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी टाकून अजून मी सगळं मिश्रण असं घुसळून घेणार आहे. एकीकडे कढई मी गरम करायला ठेवली आहे. त्यात काही प्रमाणात तेल टाकून मोहरीचा तडका दिला आहे. मोहरी छान अशी तडतडून झाल्यानंतर मी वाटून घेतलेले मिरच्या, लसूणची पेस्ट मी त्यात ॲड करते. इथे कढीपत्ता नसल्यामुळे मी टाकलं नाही आहे. तुमच्याकडे असल्यास तुम्ही नक्कीच टाका, त्याने कढीला छान फ्लेवर येतो. आता घुसळून घेतलेले दहीचं मिश्रण मी यात ॲड करून घेते. थोडंसं पाणी ॲड करून सगळं जिन्नस आपण एकत्रित करून घेतो आहे. आपण याआधीच नमक ॲड केलेलं होतंच दही घुसळताना. गॅसचा मीडियम फ्लेम ठेवून आपण कढी छान अशी उकळून घेणार आहोत. कढीला पहिली उकळ आल्यानंतर गॅस आपण बंद करून घेणार आहोत. अशी ही सोपी तशीच चटपटीत कढी आपली तयार आहे. कढी आणि बाजरीची भाकरीचं कॉम्बिनेशन तर उत्तमच. यासोबत तुम्ही फुनकेही ट्राय करू शकतात. तसेच पिठात घालून तळलेल्या गरम गरम मिरच्या कढीसोबत तर भन्नाटच लागतात. नक्की ट्राय करा आणि कमेंट्समध्ये कळवा. थँक्यू. बाय बाय.